1901 साल. लहान बाबासाहेब, त्यांची भावंड आणि नोकर गाडीने जात होते. रेल्वेने ते चाळीसगाव स्टेशनला पोचले. पुढचा प्रवास बैलगाडीने करायचा होता, पण बैलगाडीवाल्यांना कळलं हे महार आहेत. सगळ्यांनी नकार दिला. उन्हाळ्याचं तापतं ऊन, लहान मूल, तहानलेलं, थकलं होतं. तासन तास वाट बघूनही कोण तयार नव्हतं. शेवटी एक बैलगाडीवाला तयार झाला, पण त्यानेही स्वतःचा चटईसारखा कपडा बैलगाडीवर टाकला, फक्त अस्पृश्य स्पर्श टाळण्यासाठी. लहान बाबासाहेबांनी तेव्हा अनुभवला होता जात म्हणजे काय. हीच जात जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना वेढत राहिली. पण म्हणूनच बाबासाहेबांनी ठरवलं, या देशात माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवायचाच. ज्याचं बालपण बैलगाडीच्या अपमानात गेलं, त्याचं यश विमानाच्या आसनावर पोहोचलं आणि जगभर भारतीयांची न्यायाची लढाई गाजवली. आजही काही ठिकाणी जात नावाचं भिंत आहेच, पण बाबासाहेबांनी दाखवलेला रस्ता अजून चालायचा आहे. Download ShareChat.